नमस्कार, मी भाग्यश्री इंगोले. विलास जावडेकर डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एका नवीन लोकेशनमध्ये अपकमिंग IT झोनच्या शेजारी यशविन ऑनशांती नावाचा प्रोजेक्ट. तर आज आपण त्याचा 2 BHKचा सॅम्पल बघणार आहोत. तर आता सण जर म्हटलं तर आपल्या घराला तोरण हे पाहिजेच. आता तोरण लावायसाठी तुम्हाला आम्ही इथे हुक्ससुद्धा दिलेले आहेत. तुमच्या घराची जर एंट्री बघितली तर प्रीमियम फिनिशिंगवाली आम्ही वुडन डोअर फ्रेम दिलेली आहे. आता तुमच्या आणि तुमच्या घराची सिक्युरिटी जर बघितली तर त्यासाठी आम्ही व्हिडिओ डोअर पण तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. आता ही तुमची एंट्रन्स लॉबी अशी सुंदरशी अशी दिलेली आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 डोअर एंट्रन्स दिलेला आहे. याने काय फायदा होईल, तुमची ही सर्वांसाठी एंट्री राहील आणि ही तुमचं मेन एंट्रन्स गेट होऊन जाईल. आता या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला आम्ही किचन दिलेलं आहे. किचनमध्ये तुम्हाला डबल प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे जिथे तुम्हाला कटिंग चॉपिंगसुद्धा करता येईल आणि या साईडला तुम्हाला मिक्सर ग्राइंडर ओव्हनसुद्धा लावता येईल. आता या साईडला जर तुम्ही बघितलं तर आम्ही बर्नरसाठी हा स्पेस दिलेला आहे. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी. इकडे आम्ही डबल सिंकचं प्रोव्हिजन प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्यामधलं एक सिंक हे जे दिलेलं आहे जे तुम्हाला व्हेजिटेबल आणि फ्रूट वॉशसाठी तुम्ही यूज करू शकता आणि दुसरं सिंक जे आहे ते तुम्हाला भांडी धुवायसाठी तुम्ही वापरू शकता. आता यांनी काय होईल की तुमच्या घराची हायजीन प्रॉपर मेंटेन राहील. प्लस मेड जर आली तर मेडचं काम करू शकते आणि तुम्ही तुमचं काम इथे करू शकता. इथे जर तुम्ही बघितलं तर आम्ही वॉशिंग मशीन ठेवायसाठी ही जागा दिलेली आहे आणि हा प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी ही स्पेस आम्ही प्रॉपर ओपन दिलेली आहे, जेणेकरून व्हेंटिलेशन प्रॉपर राहावं आणि तुम्ही इथे मशीनमध्ये कपडे जरी धुवून तुम्ही वाळू घातले असतील तरी कपडे पण व्यवस्थित सुकतील. आता या साईडला तुम्ही बघितलं तर ड्राय वेट एरिया आपण सेपरेट केलेला आहे आणि किचनमध्ये सुद्धा आपल्याकडे 2 लेआउट आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पॅरलल प्लॅटफॉर्मचा लेआउट मिळतो आणि प्लस एक आपला एल शेपचा सुद्धा लेआउटवाला प्लॅन आहे, ज्यामधनं तुम्हाला एंट्री जी असेल ती या साईडनी दिलेली असेल. आता तुम्ही जर हॉल बघितला तर कम्प्लिटली असा प्रशस्त हॉल दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर हॉलचा स्पेस मिळतो. इथे तुम्हाला टीव्ही युनिटसाठी पॉईंट दिलेला आहे, जिथे तुम्ही टीव्ही लावलीत तर याचा एक फायदा होईल की तुमच्या किचनमधनं सुद्धा टीव्ही बघता येईल, डायनिंगमधनं सुद्धा टीव्ही बघता येईल. आता या साईडला तुम्ही बघाल तर आम्ही छान अशी फुल लेंथ विंडो दिलेली आहे. याचा तुम्हाला काय फायदा की 8.5 फुटाची विंडो आहे ही तुमचा फुल व्ह्यू सुद्धा क्लिअर राहील आणि व्हेंटिलेशनच्या हिशोबाने जर बघितलं तर 70-30च्या रेशोमध्ये आम्ही ही स्लायडर दिलेली आहे. आता या स्लायडरमध्ये पाहिलं तर आपण 70% स्पेस ओपन दिलेला आहे, ज्याने सनलाईट आणि व्हेंटिलेशन हे प्रॉपर तुमच्या घरामध्ये येईल. त्याचसोबत आता व्हेंटिलेशन तर येतं आहे, बट आता मेन प्रॉब्लेम डासांचा असतो, त्यासाठी ही मॉस्किटो मॅश दिलेली आहे. ही कम्प्लिटली प्रीमियम लुकची मॉस्किटो मॅश तुम्हाला इथे मिळते. या साईडला तुमची प्रायव्हेट बॅल्कनी आहे. ही वरनं कवर्ड असेल म्हणजे पावसाळा जरी असला तरी सुद्धा तुम्हाला व्ह्यू पण एन्जॉय करता येईल आणि छान बसून इथे कामसुद्धा करता येईल. आता काम करताना लॅपटॉपला चार्जिंग कुठे लावायची, त्यासाठी आम्ही इथे चार्जिंगचं पॉईंट दिलेला आहे. आता समजा तुम्ही पावसाळ्यामध्ये छान कॉफी पिताय तर कॉफी मग कुठे ठेवायचा, टीपॉय लावायची गरज नाही. इथे लेज दिला आहे, तुम्ही लेजवर कॉफी मग इथे ठेवू शकता. प्लस म्हटलं तर आता इथे चार्जिंगचाच पॉईंट दिलेला आहे. आता दिवाळीमध्ये तुम्हाला इथे लाइटिंग करायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला यूज होऊ शकतो. तुम्ही बघत असाल तर ग्लासची आम्ही रेलिंग दिली आहे, ज्याने काय होईल जर काउचवर तुम्ही जरी बसला असाल तर तुम्हाला व्ह्यू क्लिअर दिसेल. लहान मुलं जरी असतील तरी त्यांना व्ह्यूचा एन्जॉय करता येईल. इथे बसून छान ते खेळू सुद्धा शकतात आणि तुम्हाला ही एक प्रीमियम लुकचा ही ग्लास रेलिंग मिळते. आता तुम्ही जर बघाल तर या साईडला आम्ही तुम्हाला डायनिंगचं पोर्शन दिलेलं आहे, म्हणजे प्रॉपर 6 लोकांचा सिटिंग अरेंजमेंटचा हा स्पेस आणि हा जस्ट तुमच्या सर्विंग विंडोच्या बाजूला आहे, म्हणजे इथनं आपल्याला इझिली सर्व करता येईल डायनिंगवर. आता मेन प्रश्न येतो की आपलं देवघर कुठे करायचं, तर हे तुमचं ब्रह्मस्थान, जिथे तुम्हाला वाटेल तर तुम्ही इथे देवघरसुद्धा बनवू शकता. या साईडला तुम्हाला कॉमन वॉश बेसिन आम्ही इथे दिलेला आहे. आता कॉमन वॉश बेसिन इथे आम्ही दिलाय सेपरेट, कारण की पाहुणे आले तर ते इथे येऊन हँडवॉश करून प्रॉपर जाऊ शकता. इथे जर बघितलं तर आम्ही तुम्हाला कॉमन वॉशरूम दिलेला आहे. कॉमन वॉशरूम मधल्या पूर्ण जर फिटिंग्स तुम्ही बघितल्या तर पूर्ण प्रीमियम फिटिंग्स आहेत, प्रीमियम टाईल्स सोबत अशा दिलेल्या आहेत आणि कमोड जरी बघितलं तर हे वॉल माउंट केलं आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिनिंग इझी होईल. आता यामध्ये इथे आम्ही लॉफ्ट दिलेला आहे. लॉफ्टवर आता लाईट्स गेली समजा तर तुम्हाला लाईटचा प्रश्नच नाही होणार, कारण आम्ही इन्व्हर्टर तुम्हाला इथे दिलेलं असणार आहे आणि सेंट्रलाइज कनेक्शन वायफायचं तुम्हाला इथे लावता येईल, कारण हा सेंटरमध्ये तुम्हाला पॉईंट दिलेला आहे वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी. इकडे तुमची चिल्ड्रन बेडरूम आम्ही दिलेली आहे
आता जर चिल्ड्रन बेडरूममध्ये बघाल तर तुम्हाला फुल लेंथ अशी विंडो दिलेली आहे, ज्याने तुम्हाला बेडरूममधून सुद्धा व्ह्यू छान क्लिअर मिळतो. याच्यामध्ये सुद्धा आम्ही व्हेंटिलेशनसाठी 70-30चा रेशो ठेवलेला आहे. म्हणजे 70% तुम्हाला मोकळी जागा आहे आणि 30% मध्येच तुमचा तो स्लायडर येतो. व्हेंटिलेशन आणि सनलाईट या रूममध्ये तुम्हाला प्रॉपर मिळेल. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला इथे विंडो दिलेली आहे आणि त्या विंडोला पण आम्ही मॉस्किटो मॅच दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हटला तर स्टोरेज. आता स्टोरेजसाठी आम्ही तुम्हाला इथे छानसं लॉफ्ट दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला स्टोरेजचा प्रश्न संपला आणि ही रूम तुम्हाला पुरेपूर अशी वापरता येईल. आता तुम्ही जर बघितलं तर आम्ही जी डोर्स दिलेले आहे त्या डोर्सच्या आतमधल्या साईडला रबर कोटिंग केलेली आहे. म्हणजे डोर जर तुम्ही जोरात आपटलं तर डोर खराब होणार नाही, प्लस डोर लावल्यानंतर आतमधला आवाज सुद्धा बाहेर येत नाही. इकडल्या साईडला तुम्हाला छानशी मोठी अशी मास्टर बेडरूम दिलेली आहे. मास्टर बेडरूममध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर या साईडला छानसा तुम्हाला वॉर्डरोबला स्पेस मिळतो. म्हणजे छान तुम्ही पूर्ण लॉफ्टच्या साईजचा वॉर्डरोब जर बनवला, तुम्हाला फुल असा लॉफ्ट यूज करता येतो. म्हणजे मोठ्या ट्रॉलीज किंवा विंटर क्लॉथ ठेवायचा प्रश्न तुमचा सुटला. इथे तुम्हाला प्रायव्हेट अशी छान बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला मी टाईम एन्जॉय करता येईल. इथे बघाल तर इथे पण आम्ही 70-30चा छान असा रेशो दिला आहे. म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेशन प्रॉपर तुमच्या रूममध्ये येईल. ही तुमची आता प्रायव्हेट बाल्कनी म्हटली तर कशी प्रायव्हेट, कारण ही वरनं कवर्ड आहे. म्हणजे तुम्ही तुमचा प्रायव्हसीचा टाईम इथे छान एन्जॉय करू शकता. आता यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला दोन्ही साईडला आम्ही चार्जिंगचे पॉईंट्स दिले आहे. कारण इथे तुम्ही असा बेड लावला तर दोन्ही साईडला तुम्हाला चार्जिंगला प्रोव्हिजन आहे. आता तुम्हाला हे अटॅच वॉशरूम प्रोव्हाइड केलं आहे आपण, ज्यामध्ये कंप्लीट प्रीमियम लुकच्या टाईल्स आणि प्रीमियम तुमच्या सॅनिटरी फिटिंग्स दिलेल्या आहे. आता इथे बघाल तर स्टेपअपचा आम्ही डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला छान असं ग्लास पार्टिशन पण करता येईल. आता प्रीमियम तुमच्या ज्या सॅनिटरी फिटिंग्स आहेत त्यामध्ये तुम्ही शॉवर बघाल तर रेन शॉवर दिलेला आहे आपण. या साईडला इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट दिला आहे. म्हणजे हेअर ड्रायर किंवा ट्रिमर सुद्धा तुम्हाला इथे यूज करता येईल. आणि इथेच तुमचं वॉश बेसिन आहे. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसा वाटलाय हा सॅम्पल फ्लॅट. जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित तुमच्या फॅमिलीसोबत एकदा व्हिजिटला या. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला नक्कीच हा फ्लॅट खूप आवडेल. धन्यवाद.